नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व त्यांची नावे कशी लक्षात ठेवायची हे ट्रिकच्या माध्यमातून बघणार आहोत. तर पहिलं जे धरण आहे ते आहे पानशेत धरण. आता पानशेत धरण, त्या धरणाचं नाव काय आहे तर तानाजी सागर. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची आपण बघूया. तर तानाजीला आंबे व पाने खायला आवडतात. तानाजीला आंबे व पाने खायला आवडतात. तानाजीला आंबे व पाने खायला आवडतात. पाने म्हणजे पानशेत धरण आणि तानाजी म्हणजे तानाजी सागर. आता दुसरं बघूया आपण. आता हातनूर धरण. आता हातनूर धरण काय आहे? हातनूर धरणची ट्रिक काय आहे तर मुक्ताई. हातनूर धरणालाच काय म्हणतात तर मुक्ताई सागर. आता हातनूर धरणाची ट्रिक काय आहे? हातामध्ये नूर असणाऱ्या व्यक्ती कशा असतात? मुक्त असतात. म्हणजे ज्यांच्या पण हातामध्ये एखादी कला असते किंवा नूर असतो त्या व्यक्ती कशा असतात तर मुक्त असतात. म्हणून हातनूर धरण ची ट्रिक कशी झाली तर मुक्ताई सागर. आता त्याच्यानंतर वेळवंटी. आता वेळवंटी धरणाचं नाव काय आहे तर येसाजी कंगसागर. आता याची ट्रिक आपण कशी लक्षात ठेवायची तर हत्तीशी. आता येसाजी कंगसागर काय आहे? हत्तीशी त्यांनी हत्तीसोबत युद्ध केलं. म्हणजे जो हत्तीशी लढू शकतो तो कोणत्याही वेळेशी लढू शकतो. लढू शकतो म्हणजे हत्तीशी म्हणजे येसाजी कंगसागर आणि वेळेशी म्हणजे वेळवंटी धरण. आता त्याच्यानंतर आपण बघूया माणिकडोह. आता माणिकडोह कसं लक्षात ठेवायचं? माणिकडोहचं नामकरण आहे शहाजी सागर. माणिकडोह धरणाला नाव काय दिलं आहे? दुसरं शहाजी सागर. तर याची ट्रिक कशी आहे तर शहाजी महाराजांनी मणी घातला होता. म्हणजे जे राजे महाराजे होते ते मणी घालायचे हातामध्ये, बोटामध्ये. तर तसंच शहाजी महाराजांनी काय घातला होता? मणी घातला होता. म्हणजे शहाजी म्हणजे शहाजी सागर आणि मणी म्हणजे माणिकडोह. आता वैतरणा. आता शहाजी महाराजांनी म्हणजे शहाजी सागर आणि मणी म्हणजे माणिकडोह. त्याच्यानंतर वैतरणा. आता वैतरणा धरणाचं काय आहे तर मोडक सागर. आता मोडक सागर त्याचं नाव दिलेलं आहे. आता वैतागून काय करतो? सागर आहे ना, वैतागून सागर पेन्सिल मोडतो. म्हणजे त्याला कंटाळा आलेला असतो लिहून आणि तो काय करतो? वैतागून पेन्सिल मोडतो. म्हणून वैतागून म्हणजे वैतरणा आणि सागर म्हणजे सागर मोडतो म्हणजे मोडक सागर. त्याच्यानंतरचं धरण आहे विष्णुपुरी. आता विष्णुपुरी धरणाला काय नाव दिलं आहे तर शंकर सागर. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची आपण बघूया. विष्णू काय आहे? विष्णू शंकराचाच अवतार आहे. विष्णू काय आहे? विष्णू शंकराचाच अवतार आहे सागर. म्हणूनच विष्णुपुरीला आहे ते झालं शंकर सागर. आता उजनी धरण काय आहे? उजनी धरणाला काय नाव दिलं आहे? दुसरं धरणाचं जलाशयाचं यशवंत सागर. आता हे आपण कसं लक्षात ठेवणार ट्रिकच्या माध्यमातून? जो उजळणी करतोय यशाची तो सागरात करतोय. उजळणी म्हणजे उजनी आणि यशाची सागरात म्हणजे यशवंत सागर. आता त्याच्यानंतर तोतलाडोह धरण, त्याचं काय नाव आहे? मेघदूत. आता याची ट्रिक कशी आहे? मेघदूत तोतला बोलतो. मेघदूत कसा बोलतो? तोतला बोलतो. तोतला म्हणजे तोतलाडोह धरण. मेघदूत हे त्याचं नाव आहे धरणाला दिलेलं. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच नवीन ट्रिकचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.